संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करी दिन म्हणजे किंक्रांत असते। हा दिवस आहे ना बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे बरेचसे लोक असं मानतात की हा वाईट दिवस असतो। हा वाईट दिवस नसतो, पण या दिवसाचं काहीतरी एक वेगळं महत्त्व आहे। काही गोष्टींचं नियमांचं आपल्याला त्या दिवशी पालन करायचं असतं। या दिवशी काही गोष्टी आवर्जून करायच्या असतात, काही गोष्टी कटाक्षाने टाळायच्या असतात। दिवस कोणताही वाईट नसतो, पण त्या दिवसाला काहीतरी महत्त्व असतं, त्या दिवसाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं, म्हणून आपल्याला काही गोष्टींचं नियमांचं पालन करायचं असतं। तर बघा 14 जानेवारीला संक्रांत आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला आहे किंक्रांत, करी दिन। पहिल्या दिवशी भोगी असते, मग संक्रांत असते आणि मग किंक्रांत असते। 3 दिवसांचा मकर संक्रांती हा सण आपण साजरी करत असतो। तर बघा किंक्रांतीच्या दिवशी, करी दिनाच्या दिवशी कोणतंही शुभ काम करत नाही। या दिवशी म्हणजे छोटं मोठं कोणतंही काम असेल तर ते करत नाही, कारण असं म्हणतात की त्या दिवशी काही शुभ काम केलं तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही म्हणून। तर तुम्हाला कोणतंही छोटं मोठं काम असेल तर ते आपल्याला करायचं नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे बघा, यामागे एक पौराणिक कथा आहे। फार वर्षांपूर्वी संकारसूर या नावाचा राक्षस होता, तो लोकांना फार पीडा द्यायचा। त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले होते। म्हणून आपण बघा म्हणत असतो की यावर्षी संक्रांतीचे वैशिष्ट्य काय आहे, काय धारण केलेले आहे, वयाने काय आहे वगैरे, तर हे त्या मागचं कारण आहे। तर त्या राक्षसाला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले होते। या संक्रांती देवीने संकारसुराला ठार केलं आणि त्यानंतर लोकांना सुखी केलं। आणि संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी या राक्षसाला ठार केलं। त्याला लोक किंक्रासूर असं सुद्धा म्हणत असत। तर या किंक्रासुराला ठार केल्यापासून प्रजा जी आहे ती त्याच्या जाचातून मुक्त झाली, त्याच्या छळापासून ती मुक्त झाली। म्हणून किंक्रांत जो सण आहे तो वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरी केला जातो। म्हणून या दिवशी कोणतं पण शुभ काम केलं जात नाही। या दिवशी वाईट गोष्टी आपल्याला सोडून म्हणजे नवीन गोष्टी ज्या आहेत त्या अंगी करायच्या असतात, वाईट गोष्टींचा त्याग करायचा असतो। तर किंक्रांतीच्या बघा दुसऱ्या दिवसापासून मग नंतर स्त्रिया हळदी कुंकूला प्रारंभ करतात। या दिवशी बघा शक्यतो बेसनाचे जे धिरडे आहेत तर ते केले जातात। जसं बघा संक्रांतीच्या दिवशी आपण तिळाला महत्त्व देतो, त्या भोगीच्या दिवशी आपण भोगीची भाजी करतो, त्याप्रमाणे करी दिनाच्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला हे करायचं, बेसनाचे जे धिरडे आहेत तर ते करायचे आहे। तर किंक्रांतीच्या दिवशी बघा सगळ्यात पहिले म्हणजे शीळ अन्न जे आहे तर ते खायचं नाहीये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला घर पण केर कचरा वगैरे काढून आपल्याला स्वच्छ करायचं आहे, कारण घरातल्या वाईट गोष्टी आपल्याला काढायच्या आहे। आणि बघा किंक्रांतीच्या दिवशी खोटं बोलणं, वाईट बोलणं, कोणाचा तरी अपमान करणं या गोष्टी टाळल्याच गेल्या पाहिजे। लांबचा प्रवास या दिवशी टाळायचा आहे। म्हणजे अगदी तुम्हाला अर्जंट असेल, जाणं गरजेचंच आहे तर तुम्ही करा। लांबचा म्हणजे अगदी तुम्ही 5-6 तासाचा प्रवास करून चालले तसं म्हणते। बाकी आपण रोजचं आपल्याला काही कामांना घराबाहेर पडावं लागतं, ते मी म्हणत नाहीये, नोकरीला जावं लागतं, घरी बसून चालणार नाही, ते तर गोष्टी करायच्याच असतात। पण काही निमित्ताने तुम्ही काहीतरी कामाला लांबच्या प्रवासाला चालले तर तो प्रवास टाळला गेला पाहिजे। घरामध्ये वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे सगळ्यांनी। म्हणजे बघा, कारण एका हाताने टाळी वाजत नाही। घरामध्ये जितकं सगळे मिळून कॉपरेट करतील तेवढं घरामध्ये शांत वातावरण राहण्यासाठी मदत होईल। सगळ्यांची अगदी आदराने वागा, मोठ्यांचा अपमान करू नका, फसवणूक करू नका, वाईट बोलू नका, कारण या दिवशी अशा दिवशी जर तुम्ही असे अशुभ काम केले तर त्याचा वाईट परिणाम, त्याचे 100% ज्या परिणाम आहेत ते तुम्हाला आत्ताच भोगावे लागतील। म्हणून नक्की लक्षात ठेवा। तर असा हा किंक्रांतीचा दिवस असतो। या दिवशी फार काही नाही, फक्त लक्षात ठेवा कुठलंही शुभ काम करायचं नाहीये। त्यानंतर वाईट गोष्टी ज्या आहे त्यांच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे। शक्यतो जेवढं आपल्याला सर्वसाधारण बघा काही आपण, आणि हे नियम नेहमीच पाळले गेले पाहिजे, कारण बघा या दिवशी जसं देवीने राक्षसाचा वध केला होता तसंच आपल्याला काही वाईट आपल्या अंगी गुण असतील तर त्याचा तुम्ही काहीतरी निश्चय करा की माझं असं वागणूक आहे, मी चिडकी आहे, किंवा कोणाला तरी काहीतरी तुम्ही अपमान केला असेल तर म्हणजे माझ्याकडून असं काहीतरी गोष्टी होऊन जातात तर त्या होणार नाही। काहीतरी तुमच्यातले वाईट अवगुण, कारण प्रत्येक माणूस 100% परफेक्ट कधीच नसतो, काही ना काही त्याच्यामध्ये दोष असतात। तर हे वाईट दोष जे आहे ते तुम्ही घालवण्याचा प्रयत्न करा, आणि कुठेतरी या गोष्टीचा पण तुमच्या आयुष्यावरच त्याचा चांगला परिणाम होणार आहे। आपण जितकं म्हणजे सामान्य माणसासारखं राहतो, जितकं आपण व्यवस्थित कोणाला फसवत नाही, चांगलं राहण्याचा प्रयत्न करतो, त्याचा कुठे ना कुठे चांगला परिणाम आपल्याला होतो। आपण म्हणतो बघा मी कधी कोणाचं काही केलं नाही, हे केलं नाही, ते केलं नाही, तरी पण माझ्या बाबतीत असं काय होतं, पण असं नाहीये। माणसाकडून कधी कधी काही चुका होऊन जातात, कोणाचं मन दुखावलं जातं, तर त्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला त्या गोष्टींचे परिणाम भोगावे लागतात। तर बघा असा हा किंक्रांतीचा दिवस आहे। या दिवशी नक्की सांगितलेल्या गोष्टी नियमात आणा, पालन करा, सांगितलेल्या गोष्टी करा, की जेणेकरून मग या दिवसाचं आपल्याला चांगलंच फळ मिळेल, वाईट परिणाम जे आहे तर ते भोगावे लागणार नाही।
तर ही किंक्रांताची करी दिनाची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.